अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याचं माझ्या कानावर खरं खोटं काय ते बाहेर येईलच। पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। अंबादास दानवेंचं खळबळजनक विधान। अंबादास दानवे खोटं बोलतायत, त्यावेळी मी स्वतः वर्षावर होतो। अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत कुठलीही चर्चा नाही। अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते येणार एकत्र। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून निवडणुकीची रणनीती सुरू। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा। पक्षाला देण्यात आलेलं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य। चिन्हाच्या यादीतून पिपाणी चिन्ह अखेर वगळलं। नेमकं कोणतं विधान शिस्तभंग करणारं? रुपाली ठोंबरेंनी पक्षालाच मागितला खुलासा। दादांनी चाकणकरांचं समर्थन केलं नव्हतं। अजितदादांची बाजू मांडणं माझं काम म्हणत पक्षालाच प्रतिप्रश्न। तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला। शिवाजी सावंत सोलापूर जिल्हा शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख, तर गिरीश महाजनांच्या उपस्थितीत काँग्रेसचे शिरीष कोतवालांचा भाजपमध्ये प्रवेश। दहशतवाद्यांना पुलवामा सारखा हल्ला करायचा होता, मात्र एका दहशतवाद्याच्या अटकेमुळे पुलवामा सारखा प्लॅन उधळला। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। दिल्ली स्फोटातील मोठा प्लॅन समोर। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता, तर मुंबईतील 26/11 प्रमाणे हल्ला करण्याचा होता प्लॅन। वरिष्ठ सूत्रांची माहिती। जानेवारीमध्ये दहशतवादी मुजम्मिलनं रेकी केल्याचं ही माहिती समोर। दहशतवादी उमर मोहम्मदचा दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागात कार चालवतानाचा व्हिडिओ समोर। स्फोटकं असलेली कार चालवतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं एकच खळबळ। दिल्ली स्फोटात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमरच असल्याचं समोर। DNA रिपोर्टमधून कारमध्ये डॉक्टर उमरच असल्याचं स्पष्ट। तपास यंत्रणांना मोठं यश। रस्त्याच्या प्रश्नावरून आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला नायब तहसीलदारानेच दिला लवकर मरण्याचा सल्ला। बुलढाण्याच्या खामगावातील संतापजनक प्रकार समोर।